नमस्कार, मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण आंब्याचे आप्पे बनवणार आहोत. छोटे कंपनी आता घरात आहेत की नाही, तर त्यांना गोड गोड पाहिजे की नाही म्हणून. तर त्यासाठी साहित्य बघा काय लागेल. अर्धी वाटी रवा, बघा अर्धी वाटी रवा लागेल. नंतर हे 1-2 चमचे तांदळाचे पीठ. नंतर ही आपण ना त्यामध्ये गूळ नाही घालत आहोत, खांडसरी साखर घालणार आहे. नंतर हे सुक्या खोबऱ्याचा थोडासा किस, थोडासा सांडला माझ्या हातून. नंतर हे तूप, मग हे आमरस, बघा अर्धी वाटी आमरस आहे. नंतर बदाम काजूची पावडर, थोडीशी भरड घालूया. आणि वेलचीची पावडर, वेलची जायफळची थोडीशी पावडर. आणि आपल्याला ह्यासाठी आप्पे पात्र लागेल. बस एवढंच साहित्य लागतं मैत्रिणींनो, काही जास्त नाही आणि एकदम सोपी रेसिपी. चला आता मी पीठ मळून दाखवते. मैत्रिणींनो बघा, आता ह्यामध्ये आपण रवा घातला आहे आणि बाकीचे जिन्नस पण घातलेत. आता आपण ही काजू बदामची पेस्ट घालूया. नंतर आमरस, आमरस जसा मावेल तसा तसा घालूया, पातळ होतं ना मग ते. आणि ह्याच पिठाच्या मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडी टेस्ट बॅलन्स होईल ना म्हणून. थोडंसं, अगदी अर्धी चिमटीभर मीठ. आपण हे ना घट्ट सरस मिश्रण तयार करून घ्यायचं. आपलं आप्पे पात्र गरम झालेलं आहे, त्याच्यावर आपण तूप सोडूया. सरसकट असं सोडायचं. एका एका पॉटमध्ये सोडलं तर वेळ जातो ना, म्हणून सरसकट असं सोडून द्यायचं. आता आपण आप्पे टाकूयात. हाताने टाकले तरी पण चालतील, कारण घट्ट आहे ना मिश्रण, पटपट टाकून होणार.
मैत्रिणींनो, बघा आता आपला हा वरचा भाग ना सुकला आहे. मग आपण असं थोडंसं हलवून बघायचं. पण अजून खालचा भाग जास्त शिजला नाही आहे, चांगला परतला नाही आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ असंच ठेवा, मग तो चांगला फुलेल. मोठ्या गॅसवर काय होतं, जळतं ना ते, त्यातूनच गोडाचं आहे ना. थोडंसं असं मध्ये मध्ये बघायचं, थोडं हलवून. सगळ्यांनो, आपण मिल्क पावडर घातल्यानंतरच्या बॅच टाकली होती ना, बघा ती आता आपण पलटी करूया. जे तळलेले आहेत ते आपण दुसऱ्या बाजूने तळायला लावू. बघा छान आलेत ना, कलर पण सुंदर आला आहे. सगळ्यांना सॉरी मिल्क पावडर जरा उशिरा सांगितलं मी तुम्हाला, थोडं घाईमध्ये मी विसरले. तर बघा कसे वाटतात आप्पे, छान वाटतात की नाही. आणि एकदम रेसिपी सोपी आहे, पटकन करण्या. असं खूप प्रकारांनी आप्पे करता येतात. तर तुम्ही करून बघा आणि मला सांगा तुम्ही पण करता का. आणि इतका घरामध्ये ह्याचा सुगंध सुटलाय ना आंब्याचा, एकदम सुंदर वास येतोय. सगळ्या घरामध्ये आंब्याचा आणि वेलचीचा, आंब्याचा वास जास्त दरवळतो. खूप सुंदर रेसिपी होते हा. सगळ्यांनो करून बघा. सगळ्यांनो बघा, तर हे आता आपले असे आप्पे तयार आहेत. बघा किती सुंदर झालेत ना, कलर पण छानच आला आहे. तर आता ह्याच्या चहाबरोबर खाल्ले तरी बरे काही आहेत, कारण आता हे गोडाचेच आप्पे आहेत ना. आपण त्याला काही आंबट वगैरे नाही बनवलेलं. चहाबरोबर वगैरे असे जरी खाल्ले तरी पण छान लागतील. बघा कसे सुंदर आलेत ना, आणि तेल नाही, काही नाही, एकदम सुके. तर तुम्ही नक्की करा. घरच्यांना, लहानाथोरांना सर्वांना खायला घाला. आंब्याचा हा एक सुंदरसा पदार्थ आहे, खूप छान आहे, सगळ्यांना आवडेल तुमच्या घरच्यांना. तर नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. आणि तुम्ही पण कसं करता ते मला सांगा, म्हणजे मला ह्यामध्ये काहीतरी चेंजेस करता येतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. बाय.